नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन परीक्षेचा 2018चा संपूर्ण पेपर आपण स्पष्टीकरणासहित पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा अराजपत्रित पूर्व परीक्षेचा दिनांक 24 मार्च 2019 साली झालेला जो पेपर आहे तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरमधील जे काही प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा। जे कोणी मित्र तुमचे कंबाईनची तयारी करतायत त्यांना देखील हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या पहिल्या भागामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत स्पष्टीकरणासहित। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या कंबाईनच्या गट ब च्या आपल्या पेपरमधील 2019च्या भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात। तर काय दिले आपल्याला इथे, खालील विधाने विचारात घ्या। तर आता खाली आपल्याला ABC यामध्ये आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत। तर त्यापैकी आपल्याला काय करायचं, कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत। तर प्रश्न वाचण्याआधी खाली काय विचारले हे अगोदर वाचत जावा, कारण इथेच मुले जे आहेत ते चूक करतात। म्हणजे हे चुकीचं विचारलंय किंवा अचूक विचारलंय किंवा बरोबर हे तुम्हाला लक्षात घेणं अगोदर गरजेचं आहे। म्हणजे उत्तर बरोबर काढून देखील तुमचा इथे मार्क जाऊ शकतो। तर आता आपल्याला हे कोणते विधान बरोबर आहे त्या तिन्हीपैकी आपल्याला इथे ओळखायची आहे। तर पहिलं विधान काय आहे, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या मध्ये भारताचे 4थे स्थान आहे। तर बरोबर आहे। जगातील जे 2017 मध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं CO2 जे उत्सर्जन आहे तर त्यामध्ये भारताचा आपला कितवा नंबर होता, तर तो 4था नंबर होता। 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर युरोपियन युनियन म्हणजेच रशियाचा आणि नंतर 4था भारत आहे। तर या चौघांचा समावेश असून त्यांची जागतिक उत्सर्जनामध्ये जवळपास 58% हिस्सा आहे। लक्षात घ्या, 4 देशाचाच मिळून एकूण कार्बन जे उत्सर्जन आहे त्यामागे 58% हिस्सा आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात या 4 देशांमधून कार्बन उत्सर्जन होते आणि जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे। तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे, कारण 15% पेक्षा आपला कमी होता। म्हणजे फक्त A व B हे 2 मध्ये जे विधान दिले तर तेच त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर त्यानुसार ते आहे तर ते फक्त 2 विधाने योग्य आहेत। म्हणजे आपला आन्सर काय असेल तर फक्त A व B जे आहेत तर ते योग्य आहेत, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल। म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी जे आहे तर ते कोणतं पोर्टल म्हणजे सुरू करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांचं लैंगिक शोषणाची तक्रार जी आहे तर ती दाखल करण्यात येईल। तर ते कोणतं पोर्टल आहे, शी बॉक्स या नावाचं जे पोर्टल आहे। तर इथे ऑप्शन 3 मध्ये तुम्ही पाहू शकता SH हे कॅपिटल आहे, ई स्मॉल आहे आणि बॉक्स पुढे लिहिलेलं आहे। तर हे जे पोर्टल आहे तर ते स्त्रियांच्या लैंगिक शोषणासंबंधी जे आहे तर ते केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांना म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत जे आहे तर ते ऑनलाईन पोर्टल आहे। तर त्यांच्या ज्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी आहेत स्त्रियांच्या तर त्याची दखल घेण्यासाठी हे पोर्टल सुरू केलं होतं। त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। म्हणजे शी बॉक्स या नावाने ते पोर्टल आहे, लक्षात ठेवा, SHE बॉक्स। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। तर आता इथे आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत ही, त्या 4 पैकी चुकीचं विधान आपल्याला इथे निवडायचं आहे। तर लक्षात घ्या, पहिलं विधान काय दिलेलं आहे, भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे। तर 2020 नाही तर 2020 नाही तर डिसेंबर 2024 ही तारीख होती, म्हणजे नियोजित तारीख होती, त्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। तर आता डिसेंबर 2024 जवळच आलेला आहे। तर त्या 2024 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे। म्हणजे इथे 2020 दिले म्हणून हे चुकीचं ठरतं। म्हणजे जे व्यक्ती आहेत 2 व्यक्तींना अंतराळात पाठवायची ही मोहीम आहे, एवढं लक्षात ठेवा। तसेच नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे। बरोबर आहे, 10,000 कोटीची तरतूद त्यासाठी मंजूर केलेली आहे गगनयान मोहिमेसाठी।
तसेच गगनयान प्रकल्पाची घोषणा जी आहे तर ती पंतप्रधानांनी म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. 72वा स्वातंत्र्यदिनी त्यांनी ही घोषणा केली होती. तर यापैकी चुकीचं विधान फक्त एक आहे. तर याबद्दल थोडीशी आपण माहिती पाहूयात. तर या गगनयान मोहिमेदरम्यान तुम्ही पाहू शकता स्पेसक्राफ्ट त्याच्या प्रॉपर्टीज काय, म्हणजे मॅन्युफॅक्चर कोण असणार आहे त्याचे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. मिशन कधी, तर आता हे त्यावेळेची जे घोषित झालं होतं त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ते डिसेंबर 2024 ही लॉन्चड तारीख होती आणि रॉकेट त्यामध्ये HLMV3 हे वापरलं होतं. पण सध्याला जे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ, तर लक्षात घ्या त्यांनी जी आहे तर ती तारीख जी आहे तर ती आता पुढे ढकलली आहे. म्हणजे थोडक्यात भारताची महत्त्वाकांक्षी योजना गगनयान मोहीम जी आहे तर ती देशाच्या पहिला क्रूड स्पेस फ्लाईट कार्यक्रम म्हणजेच पूर्वीच्या नियोजितप्रमाणे 2025मध्ये अपेक्षित होणार नाही. म्हणजे 2025मध्ये सुरुवातीला सांगितलं होतं पण ती होणार नाही. तर ती आपल्या इस्रोने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोचे जे अध्यक्ष आहेत सध्याला एस सोमनाथ यांनी जी आहे तर ती कधी होणार आहे म्हणून सांगितले 2026पर्यंत, म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली आहे. लक्षात घ्या त्यावेळेस सांगितलं होतं डिसेंबर 25, तर आता ती 2026मध्ये पुढे ढकलण्यात आलेली आहे. हे तेवढं तुम्ही लक्षात घ्या गगनयान मोहिमेबद्दल. म्हणजे 2020 नाही. आणि ह्या अंतर्गत इथे मी आता सांगितलं म्हणजे 3 मोहिमा होणार आहेत. त्यामध्ये 2 भारतीयांना जे आहेत तर ते अंतराळयान पाठवले जाणार आहे. तर ती 2026ला होणार आहे. लक्षात घ्या 2020 नाही इथे. पुढील प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 4 तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिलेलं आहे, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत. तर लक्षात घ्या अयोग्य म्हणजे चुकीची विधाने आपल्याला निवडायची आहेत. तर पहिलं विधान काय आहे, 2015मध्ये ही योजना सुरू झाली. तर बरोबर आहे 22 जानेवारी 2015मध्ये ही योजना सुरू झाली होती. लक्षात घ्या 22 जानेवारी 2015. तर ए विधान योग्य आहे. ब मध्ये काय दिले, बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाचा ही योजना भाग आहे. तर बरोबर आहे, हे देखील विधान बरोबर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे आंदोलन आहे त्याचाच योजना ही जी योजना आहे तर त्याचाच एक भाग आहे. सी मध्ये काय दिले, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. तर लक्षात घ्या टपाल खाते तसेच इतर काही बँकांमध्ये देखील हे खाते उघडले जाऊ शकते. म्हणून हे सी जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. आणि 4 मध्ये काय दिले, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. तर शिक्षण तसेच मुलीचा जे काही भविष्यातला खर्च आहे त्यासाठी ही योजना आहे. तर हे देखील विधान जे आहे तर ते चुकीचे ठरतं. म्हणजे सी व डी ही 2 विधाने जी आहेत तर ते चुकीची ठरतात. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सी व डी आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तर ही 2 विधाने चुकीची आहेत. तसेच आता आपण थोडी माहिती पाहूया त्या योजनेबद्दल. तर लक्षात घ्या सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्पित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलींच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यात प्रोत्साहित करते. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचाच हा एक भाग आहे. म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. तर हे जे आहे तर त्याबद्दल काही माहिती होती. आणि ही जी योजना आहे तर ती कोठे, हरियाणा राज्यात याची सुरुवात झालेली, म्हणजे उद्घाटन तिथे झालं होतं हरियाणा या राज्यामध्ये. तर हे 250 रुपयेपासून हे जे खातं आहे तर ते तुम्ही उघडू शकता. 250 रुपये ते एकूण 1.5 लाख हे वर्षाची त्याची लिमिट आहे. 250 रुपयेपासून ते 1.5 लाख रुपयेपर्यंत तुम्ही या योजनेमध्ये भरू शकता वर्षाला. तर हे तुम्हाला एकूण 15 वर्ष भरता येते. म्हणजे एकूण 15 वर्ष आणि जे काही तुम्ही भराल तर त्यावर तुम्हाला जे सरकार जे आहे तर ते एकूण मुलीचं वय 18 झाल्यानंतर तुम्हाला ही रक्कम मुलीच्या सहीनेच काढता येणार. म्हणजे फक्त मुलीलाच ती रक्कम काढता येणार, पालकांना नाही. हे देखील लक्षात घ्या. तर हे सी व डी चुकीच दिले. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. तर 2018चे जे पुरस्कार आहे पद्मभूषण तर त्याबाबत आपल्याला जोड्या लावायचे. तर तुम्ही आत्ताचे 2023-24 मधले जे करंट अफेअर्स आहेत पुरस्कार जे काही महत्त्वाचे आहेत ते तुम्ही करून जा. तर त्यावेळेचा हा प्रश्न होता. तर इथे तुम्ही पाहू शकतात. तर जोड्या आपल्याला योग्य लावायच्या आहेत. तर इथे लक्षात घ्या आर नागास्वामी यांना पुरातत्वशास्त्र जे आहे तर त्याबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. म्हणजे पद्मभूषण म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 गटात हे पद्म पुरस्कार दिले जातात. तर ते आर नागास्वामी जे आहेत तर त्यांना पुरातत्वशास्त्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याप्रमाणे वेद प्रकाशनंदा यांना साहित्य व शिक्षण या संबंधित या क्षेत्राशी संबंधित त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर अरविंद पारिख जे आहे तर त्यांना कला व संगीतसाठी देण्यात आलेला होता. आणि लक्ष्मण पै यांना कला व
रंगचित्रकला यासाठी देण्यात आलेला होता। म्हणजे इथे जर पाहिलं तर 3, 1, 2, 4 या जोड्या योग्य ठरतील। तर हे काय जास्त तुम्ही लक्षात ठेवू नका, तुम्ही आत्ता सध्याचे पुरस्कार जे आहे तर ते लक्षात ठेवा। ऑप्शन 3 याचं योग्य आन्सर होतं। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर लक्षात घ्या, इथे आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीचं विधान जे आहे तर ते इथे निवडायचं आहे। तर पहिलं विधान काय दिलं आपल्याला इथे, श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली। तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर लक्षात घ्या, ही जे आहे तर ते विधान योग्य आहे। तर हे चुकीचं नाही तर योग्य आहे। तर दलवीर भंडारी आहे तर त्यांचे आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आपलं द हेग, म्हणजे नेदरलँडला हे हेग या ठिकाणी आहे हे आंतरराष्ट्रीय न्यायालय, तर त्याचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये दलवीर भंडारी यांची निवड झाली होती। तर हे विधान योग्य आहे, चुकीचं नाही। त्याप्रमाणे श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली। म्हणजे संयुक्त राष्ट्राची जी आमसभा असते त्यामध्ये त्यांना 193 पैकी 183 मते मिळाली होती, हे देखील योग्य आहे। तसेच 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयास ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे। तर लक्षात घ्या, ब्रिटिश एकही न्यायाधीश नाही, यावेळेस ही अशी पहिलीच वेळ आहे। तर हे जे विधान जे आहे तर ते योग्य आहे, म्हणजे तिन्ही जे आहे तर त्यावेळेस योग्य होती, म्हणजे यापैकी एक हे विधान चुकीचं नाही। हे ऑप्शन 4 याचं योग्य आन्सर होतं। तर करंट अफेअरचा प्रश्न होता। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 7, तर खालीलपैकी कोणते विधान आता बरोबर नाही? तर लक्षात घ्या, बरोबर नाही म्हणजे काय, तर चुकीचं आहे। लक्षात घ्या, इथे असं प्रश्नात तुम्ही फसून जाता, तर हे तुम्हाला लवकर कळलं पाहिजे, सिली मिस्टेक अशा होऊ द्यायच्या। तर बरोबर नसलेले विधान आपल्याला इथे निवडायचं आहे, म्हणजे बरोबर नसलेलं म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला इथे निवडायचे आहे। तर आता इथे 4 विधाने तुम्हाला दिलेली आहेत। तर आता तुम्ही इथे पाहू शकता, पहिलं विधान काय दिले तुम्हाला, साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे। तर बरोबर आहे, साहित्य अकॅडमीची स्थापना जी आहे तर ती मार्च 1954 मध्ये झालेली आहे। दुसरं विधान वाचूया, पहिलं जे विधान आहे तर ते योग्य आहे, 1954 मध्ये स्थापना झाली। तसेच संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे। बरोबर आहे, तिची एक संस्था म्हणून तिची नोंदणी जी आहे तर ती 1860च्या अंतर्गत जी एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणी करण्यात आली होती। त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे। तर हे चुकीचं आहे। तर लक्षात घ्या, याचे मुख्यालय जे आहे तर ते रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी आहे। कुठे, नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे, म्हणून हे सी विधान चुकीचं आहे। अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे। बरोबर आहे, एकूण 24 भाषांमध्ये हे पुरस्कार दिलेले जातात, म्हणून हे 4 जे आहे तर ते देखील योग्य ठरते। फक्त चुकीचं काय आहे तर सी हेच वाक्य चुकीचं आहे, त्याचं मुख्यालय जे आहे तर ते नवी दिल्लीमध्ये आहे। बरोबर नसलेलं वाक्य जे आहे तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले सी, म्हणजे त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर त्यांनी मुंबई दिली, तर म्हणून हे चुकीचं ठरतं। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8, तर मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान असत्य आहे? आता मुंबईबद्दल आता इथे आपल्याला 3 विधाने दिली आहेत ABC, तर त्यापैकी असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे तर ते आपल्याला इथे निवडायचं आहे। म्हणजे 3 पैकी 2 असत्य आहेत किंवा एक ABC हे एक असत्य आहे किंवा AC, तर यापैकी आपल्याला कोणतं असत्य निवडायचं आहे? तर पहिलं विधान तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे, मुंबई हे बिबट्यांच्या अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे। तर लक्षात घ्या, हे वाक्य बरोबर आहे। मुंबई हे बिबट्यांचा अधिवास जे आहे तर यामध्ये केंद्रस्थानी असणारे हे जगातील एकमेव शहर आहे। म्हणजे केंद्रामध्ये बिबट्यांचा अधिवास आहे। संजय गांधी बोरिवली राष्ट्रीय उद्यान तुम्हाला माहितीच आहे, तर ते बिबट्यांसाठी आहे। तर म्हणजे अधिवास केंद्रस्थानी आहे बिबट्यांचा असलेले एकमेव असं शहर आहे, म्हणजे शहराच्या मध्ये अधिवास आहे असं। मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा। तर बरोबर आहे, तर 4 नद्या ज्या आहेत तर मुंबई शहराच्यातील तर त्या कोणत्या आहेत, मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा। आणि सी मध्ये काय दिले, दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो। तर हे जे आहे तर ते वाक्य जे आहे तर ते सी जे आहे तर ते चुकीचं ठरतं, कारण तर या 3 नद्यांचा उगम जो आहे तर तो विहार आणि पवई तलावातून होतो, पण इथे काय दिले, तुळशी तलाव दिले, म्हणून पवई तलाव आहे, लक्षात घ्या। तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं, म्हणजे फक्त ए व बी हे 2 सत्य आहेत। तर असत्य काय आहे तर सी विधान, कारण यांचा उगम जो आहे तर तो विहार आणि म्हणजे पवई तलावातून होतो, तरी तुळशी तलावातून नाही,
म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते असत्य आहे विधान असं आपण म्हणू शकतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. भारतातील शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा म्हणजे पहिले जे प्रश्न आहेत तर ते लक्षात घ्या, करंट अफेअर्सचे आहेत. तर त्याबद्दल जास्त तुम्ही काय लक्षात ठेवू नका. तर आत्ताचे करंट अफेअर्स करा. तर याबद्दल तुम्ही पाहू शकता. तर जे ई चरक जे आहे तर ते पोर्टल जे आहे तर ते ई चॅनल, वनौषधी, सुगंधी कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी आहे. तर इथे 4 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हेच त्याचं योग्य आन्सर असेल. तर ई चरकचा संबंध जो आहे तर म्हणजे त्यास कशासाठी चालू केलेला आहे तर ते ई चॅनल, वनौषधी, सुगंधी कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी चालू केलेला आहे. ऑप्शन 4 आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. पेन्सिल हे ऑनलाईन पोर्टल टिंबटिंबच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर आता घ्या, महत्त्वाचे जे पोर्टल सरकार दरवर्षी लॉन्च करते त्याबद्दल माहिती काढून ठेवा. तर इथे आताच तुम्ही पाहिलं 2 पोर्टलवर आता इथे माहिती विचारलेली आहे. तर पेन्सिल हे जे ऑनलाईन पोर्टल आहे तर ते कशासाठी आहे तर ते बालमजुरांशी संबंधित आहे. लक्षात घ्या, बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प याच्याशी संबंधित जे आहे तर ते पेन्सिल हे पोर्टल आहे. तर ते बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर याचे संबंधित एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पेन्सिल नावाचं हे पोर्टल आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. टिंबटिंब या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले. तर महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे निधन वार्ता म्हणजे त्यांचे कार्य कशासाठी ते प्रसिद्ध होत्या हे तुम्ही करून ठेवा. नुकतेच रतन टाटांचे निधन झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती काढून ठेवा. तर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे ज्या होत्या तर त्या कोणत्या होत्या? अस्मा जहांगीर ह्या होत्या. कोण? अस्मा जहांगीर, ज्या की वकील आहेत पाकिस्तानच्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झालं होतं, अस्मा जहांगीर यांचं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे ज्याला आपण म्हणतो इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिलेली आहे? तर कशाला दिलेलं आहे? अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून असं युनेस्कोनं कशाला घोषित केलेलं आहे? तर ऑप्शन दिलेत योगा, कुंभमेळा, रामलीला आणि छऊ नृत्य. तर लक्षात घ्या, कुंभमेळा जो भरतो आपल्या भारतामध्ये तर 4 ठिकाणी भरतो. त्यातलं महाराष्ट्रातलं नाशिक या ठिकाणी म्हणजे दर 12 वर्षांनी तिथे भरतो. तर 4 ठिकाणी प्रत्येकी 3-3 वर्षांतर हा कुंभमेळा जो आहे तर तो भरवतात. तर या कुंभमेळ्याला जे आहे तर ते 2017 मध्ये युनेस्कोने जे आहे तर ते अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जे आहे तर ते मान्यता दिलेली आहे कुंभमेळ्याला. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहेत? म्हणजे हवामान बदलाशी संबंधित घटक आपल्याला निवडायचे आहेत. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला कोणकोणते घटक दिलेले आहेत? तर पृथ्वी शिखर परिषद, तर ही देखील हवामान बदलाशी संबंधित आहे. पृथ्वी शिखर परिषद म्हणतो त्याला आपण. क्योटो प्रोटोकॉल जपान म्हणजे 1997 मध्ये तुम्हाला माहिती आहे क्योटो करार झाला. तर हा देखील क्योटो प्रोटोकॉल जो आहे तर तो देखील हवामान बदलाशी संबंधित आहे. म्हणजे प्रदूषण जास्त होऊ नये यासाठी काय काय करावे, काळजी घ्यावी हे प्रोटोकॉलमध्ये दिलेलं असतं. त्याप्रमाणे UNFCCC हे देखील जे आहे तर ते हवामान बदलाशी संबंधित आहे. आणि रामसर परिषद तर तुम्हाला माहितीच आहे, पर्यावरणाची परिषद आहे जी की हवामान बदलाशी संबंधित आहे. म्हणजे पृथ्वी शिखर परिषद, क्योटो प्रोटोकॉल, UNFCCC आणि रामसर परिषद ह्या 4 ज्या आहेत तर त्या हवामान बदलाशी ज्या आहेत तर त्या संबंधित अशा परिषदा आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर वरीलपैकी सर्व जे आहेत तर ते हवामान बदलाशी संबंधित आहेत, जे की आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? म्हणजे जगातले जे काही 7 समुद्र आहेत तर त्यामध्ये पोहणारा म्हणजे यशस्वी जलतरण मोहीम जी असते तर तो करणारा असा पहिला भारतीय कोण आहे? तर लक्षात घ्या, रोहन मोरे त्याचं नाव आहे. तर रोहन मोरे यांनी जगातील जे 7 समुद्र आहेत तर त्यांची यशस्वी जलतरण मोहीम त्यांनी पार पाडलेली आहे. कोण? रोहन मोरे यांनी. तर ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भ निरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे?
म्हणजे असं कोणतं राज्य आहे की जे की स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करते? म्हणजे असं कोणतं राज्य आहे? तर खाली दिले गुजरात, राजस्थान, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर लक्षात घ्या, हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. तर या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान केले जाते. तर ते पहिले राज्य बनलेले आहे, म्हणजे गर्भनिरोधक इंजेक्शन दिले जाते. म्हणजे ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. बलवंतराय मेहता समितीची स्थापना टिंब या हेतूने करण्यात आली होती. तर हेतू काय होता बलवंतराव मेहता समिती मागचा? तर लक्षात घ्या, तर 1957ला ही समिती स्थापन करण्यात आली होती पंचायत राज संबंधी, तुम्हाला माहितीच आहे. तर याच्या शिफारशी ज्या आहेत तर त्या सध्याच्या पंचायत राजमध्ये आहेत. केंद्राची समिती होती ही. तर यामध्ये काय सांगितलं होतं, तर 1952चा जो समुदाय विकास कार्यक्रम होता त्याचे मूल्यमापन करण्यासाठी ही जी आहे तर ती बलवंतराय मेहता समिती स्थापना करण्यात आली होती. म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम, म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम म्हणतो ज्याला, त्याच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे. म्हणजे समुदाय विकास कार्यक्रमाच्या म्हणजे अंतर्गत जे आहे तर त्याच्यामध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी ही उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराय मेहता समिती 1957मध्ये करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ते ह्या समितीचा कसा हेतू होता तो 2 मध्ये स्पष्ट होतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे थेट निवडलेला जो सरपंच आहे तर त्याबाबत खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला इथे निवडायचं आहे. तर लक्षात घ्या, विधान एक काय दिले, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. तर हे जे आहे तर ते योग्य आहे, कारण सरपंचाविरुद्ध तुम्हाला जर तो ठराव मांडायचा असेल तर तुम्हाला किमान 2/3 सदस्यांची जे आहे तर तो पाठिंबा असायला हवा. तर हे विधान योग्य आहे. तसेच अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे मांडण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला 2/3 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तो ठराव संमत होण्यासाठी 3/4 तुम्हाला बहुमत पाहिजे. हे देखील वाक्य जे आहे तर ते योग्य आहे. 3 मध्ये काय दिले, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्षे तो मांडता येणार नाही. तर हे देखील विधान जे आहे तर ते देखील योग्य आहे, कारण एकदा तुम्ही अविश्वासाचा ठराव मांडला आणि तो जर फेटाळला गेला तर तुम्हाला पुन्हा 2 वर्षे त्याच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव जो आहे तर तो मांडता येणार नाही सरपंचाविरुद्ध. म्हणजे हे देखील विधान जे आहे तर ते बरोबर आहे. हे राहिलं काय, फक्त विधान 4. तर यामध्ये काय दिले, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर असं काय नाही, शेवटचं वर्ष असलं तरी सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात देखील त्यावर अविश्वासाचा ठराव मांडता येतो. म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. तर इथे त्यांनी म्हणले मांडता येणार नाही, तर मांडता येतो तसं काही दिलेलं नाही. कधीही मांडता येतो, फक्त एकदा मांडल्यानंतर पुन्हा 2 वर्ष मांडता येत नाही, हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि तो मांडण्यासाठी 2/3 तुम्हाला पाठिंबा पाहिजे, 2/3 सदस्यांचा, आणि तो संमत होण्यासाठी 3/4 तुम्हाला बहुमत सिद्ध करावे लागेल. हे देखील लक्षात घ्या. आणि 2 वर्ष परत मांडता येणार नाही फेटाळा गेल्यास. हे 3 विधान योग्य ठरतात. तर चुकीचं विधान सांगितले तर ते ऑप्शन 4 मध्ये दिले आणि तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आता इथे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत ABC. त्यापैकी चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. तर नीती आयोगासंबंधित आपल्याला कोणते विधान चुकीचं आहे तर इथे आपल्याला निवडायचं आहे. तर लक्षात घ्या, नीती आयोगात नीतीचा अर्थ काय आहे, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर लक्षात घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नाही, तर हे पहिलंच विधान योग्य आहे. कारण नीती आयोगाला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणत नाही तर इन्स्टिट्यूशन म्हणतात. लक्षात घ्या, इन्स्टिट्यूशन, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतात. तर इथे इन्स्टिट्यूट दिले पण हे विधान चुकीचं आहे. तर हे 2 मध्ये काय झाले, 1 जानेवारी 2015 तर स्थापना झाली, तर बरोबर आहे. 1 जानेवारी 2015 म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार जे आलं 2014 मध्ये, तर त्यांनी ही सुरुवात केली ती 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोगाची. आणि त्याचे जे अध्यक्ष असतात म्हणजे नियोजन आयोगाचंच त्यांनी ते ट्रान्सफॉर्म केलं नीती आयोगामध्ये. पंतप्रधान हे जे आहेत तर ते नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर हे 2 B आणि C योग्य आहेत. फक्त इथे नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे, लक्षात घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूशन. थोडक्यात शब्द जरी चुकला तर इथे चुकू शकतं. त्यामुळे फक्त विधान A जे आहे तर ते यातलं चुकीचं ठरतं. म्हणून 1 जे आहे तर ते आपलं ऑप्शन योग्य आन्सर असेल.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी बिनचूक जोडी कोणती? म्हणजे कोणती जोडी बिनचूक आहे? तर आता लक्षात घ्या, बिनचूक म्हणजे चुकीची नसलेली, म्हणजे आपल्याला बरोबर जोडी कोणती आहे ती निवडायची आहे. चुकीची नसली म्हणजे काय? बरोबर. तर ह्या चारपैकी बरोबर जोडी आपल्याला निवडायची आहे. तर लक्षात घ्या, संसदेची निर्मिती. तर संसदेची निर्मिती कशामध्ये दिली आहे? 81 मध्ये दिली आहे का? नाही. तर कलम 79 मध्ये दिली आहे संसदेची निर्मिती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. तर राष्ट्रपतीची निवडणुकीची जी पद्धत आहे तर ती 54 मध्ये दिलेली नाही, तर ती 55 मध्ये आहे. आणि भारताचा उपराष्ट्रपती संबंधित कलम जे आहे तर ते 64 नाही, तर ते 63 आहे. आणि भारताचा महान्यायवादी कलम 76. तर हे जे आहे तर ते योग्य आहे. कलम 76 नुसार भारताचा महान्यायवादी आपण निवडतो. म्हणजे योग्य आपल्याला विचारलेलं आहे, तर ते पहिले 3 चुकीचे आहेत. फक्त भारताचा महान्यायवादी कलम 76 हेच योग्य आहे, म्हणजे बिनचूक आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. खालील विधाने लक्षात घ्या. तर आता इथे देखील 4 विधाने आपल्याला दिलेली आहेत. तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे? कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहेत? म्हणजे बिनचूक म्हणजे काय? तर आपल्याला चुकीचे नसलेले म्हणजे योग्य विधाने कोणते आहेत तर यातले देखील आपल्याला इथे निवडायचं आहे. तर लक्षात घ्या, आता इथे आपल्याला 4 विधान दिले, तर आपण इथे पाहूयात. तर पहिलं विधान काय आहे? भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. तर बरोबर आहे, प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद जी आहे तर ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे. तर हे विधान योग्य आहे. बी मध्ये काय दिले? उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर बरोबर आहे, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश देखील आहे आणि उच्च न्यायालय देखील आहे दिल्ली यासाठी. म्हणजे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला उच्च न्यायालय देखील आहे. हे देखील योग्य आहे. 3 मध्ये काय दिले? भारतीय उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. तर हे देखील योग्य आहे. 1861च्या ॲक्टनुसार 1862 मध्ये भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम झाली होती 1862 पासून. तर हे देखील योग्य आहे. आणि डी मध्ये काय दिले? स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. तर लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे स्वातंत्र्य होण्याआधी अलाहाबाद जे न्यायालय होतं तर ते 4थे उच्च न्यायालय होतं. म्हणजे हे 4ही जे आहेत तर ते विधाने योग्य आहेत. म्हणजे अगोदर मुंबई, मद्रास, दिल्ली, नंतरचं तर हे कोणतं आहे तर ते अलाहाबाद हे 4थं उच्च न्यायालय ठरलं होतं. म्हणजे वरीलपैकी 4 जे आहेत तर ते विधाने जे आहेत तर ती योग्य ठरतात. म्हणून वरीलपैकी सर्व जे आहेत तर ती बिनचूक आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? तर लक्षात घ्या, अनुच्छेद 164. तर 164 मध्ये आता कोणत्या तरतुदी आहेत हे आपल्याला दिल्या. तर मंत्रिमंडळी संबंधित आहे. तर म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळ संबंधित हा प्रश्न आहे. तर 164 मध्ये तुम्ही पाहू शकता तर काय काय दिलेलं आहे. तर ए मध्ये काय दिले तुम्हाला? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री जे आहेत तर ते राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. तर हे विधान 164ची हे मिळतं जुळतं आहे. हे विधान जे आहे तर ते योग्य आहे. त्याप्रमाणे 164 मध्येच आहे हे विधान. बी मध्ये काय दिले? राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. तर हे जे कर्तव्य आहे राज्याच्या म्हणजे मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे, तर हे 164 मध्ये दिलेलं नाही, तर हे चुकीचं आहे. त्याप्रमाणे मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल. तर हे बरोबर आहे. हे 164 मध्ये दिलेलं आहे. मंत्री परिषद जी आहे तर ती राज्याच्या विधानसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल. आणि डी मध्ये काय दिले? मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. म्हणजे मंत्र्यांची जी संख्या आहे तर ती एकूण सभासदांच्या 15%च राहील. तर 91 घटना दुरुस्ती 2003 नुसार सांगितलेलं आहे. तर हे जे आहे तर ते देखील 164 कलमामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे दिले. त्यानंतर हे एक वाक्य दिले, म्हणजे मंत्री परिषद सामूहिकरित्या जबाबदार असेल राज्य विधानसभेला आणि मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री जे आहेत तर ते राज्यपाल मुख्यमंत्र्या सल्ल्यानुसार करतील. हे 164 मध्ये दिले. तर हे जे बी मध्ये दिले तर ते 163 मध्ये आहे. म्हणून हे जे आहे तर ते चुकीचं ठरतं. मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. हे काही दिलेलं नाही यामध्ये. म्हणून ऑप्शन इथे जर तुम्ही पाहिलं तर बी सोडून कोणते आहेत? ACD हे 3 जे आहेत तर ते विधाने योग्य ठरतात. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं
योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? म्हणजे भारतात जसे मूलभूत कर्तव्य आहेत तसे अजून कोणत्या देशामध्ये आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, भारताप्रमाणे जसे मूलभूत कर्तव्य आहेत तशी जपान या देशामध्ये देखील मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर काही जणांना वाटेल इथे अमेरिका, तर अमेरिका नाही, तर भारताप्रमाणे अन्य जो देश कोणता आहे तर जपान. जपानमध्ये देखील मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे. भारतासारखा जपानमध्ये. ऑप्शन 2 आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर काय दिले आपल्याला इथे? भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? म्हणजे राज्यपालांना स्वविवेकाधिकार कोणत्या कलमांतर्गत दिले जातात? तर कोणतं कलम आहे तर ते स्वविवेकाधिकार ते वापरू शकतात. तर कलम 163 मध्ये ते दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन 4 आपलं आन्सर असेल. अनुच्छेद क्रमांक 163 मध्ये स्वविवेकाधिकार दिलेले आहेत राज्यपालांचे. तर राष्ट्रपतींचे स्वविवेकाधिकार जे आहेत तर ते कोणत्या कलमात आहेत तर हे तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं राष्ट्रपती संबंधित. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तसेच तुम्हाला जर या मित्रांनो याची जर PDF हवी असेल या प्रश्नपत्रिकेची, आपली टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर काय दिले? जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. म्हणजे जर लोकशाहीचे मूल्यमापन, आपला कसा भारत लोकशाही देश आहे, तर तसे जर मूल्यमापन केले तर खाली काही 4 विधाने दिलेली आहेत, तर ती आपल्या लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत अशी विधाने आपल्याला निवडायची आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ABCD यामध्ये 4 विधाने दिलेली आहेत. तर विधान ए मध्ये काय दिले? मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. तर बरोबर आहे, हे आपल्या भारतीय लोकशाहीचे जे आहे तर ते संबंधित आहे. म्हणजे लोकशाही यानुसार आपल्याला कळते, म्हणजे लोकांचं राज्य. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका असतात. व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाते, तर हे देखील आपल्या लोकशाही व्यवस्थेला अनुसरूनच आहे. त्याप्रमाणे कायद्यासमोर सर्व समान आहेत, म्हणजे कायद्यासमोर समानता, हे देखील आपल्या जे आहे तर ते लोकशाही व्यवस्थेला अनुसरून विधान आहे. आणि अल्पसंख्याकांचे शासन हे जे आहे तर ते लोकशाही संबंधित, म्हणजे हे अनुसरून नाही. अल्पसंख्याकांचे शासन जे आहे तर अल्पसंख्याकांचंच शासन असणार, जे कोण आहेत त्यांचंच. तर हे जे आहे तर ते लोकशाहीच्या विरोधात आहे. म्हणून हे जे आहे तर C मध्ये दिले तर ते आपल्या भारतीय लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही असं आपल्याला म्हणता येईल. अल्पसंख्याकांचे शासन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ मायनॉरिटीज आपण ज्याला म्हणतो, तर त्यांचं शासन नाही आपल्या इथं. तर आपल्याला कसं आहे, लोकांचं शासन आहे, लोकशाही आपल्या इथे. म्हणून हे चुकीचं ठरतं. फक्त C अल्पसंख्याकांचे शासन हे चुकीचं ठरतं. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. तर आता तुम्हाला वेगवेगळ्या सूची म्हणजे आणि त्यामध्ये येणारे विषय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. संघसूची, राज्यसूची आणि समवर्त सूची. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या संघसूचीमध्ये 97 विषय आहेत, तर त्यापैकी काही महत्त्वाचे विषय तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. राज्यसूचीमध्ये 59 विषय आहेत सध्याला, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत, लक्षात घ्या. तर ह्यातले महत्त्वाचे सूचीमधले विषय तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर तुम्हाला जोड्या लावासाठी असे विधाने विचारू शकतात. तर इथे आता तसाच इथे प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला योग्य जोडीचे पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे योग्य विषय आणि लावलेली जोडी आता योग्य निवडायची आहे. जोड्या लावायच्या नाहीत, पण योग्य जोडी यातली आपल्याला निवडायची आहे. तर पहिली जोडी काय आहे तर दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य करणे. तर हा कोणत्या सूचीतील विषय आहे तर तो राज्य सूचीमधला विषय म्हणजे विषय येतो. दिव्यांग आणि बेरोजगार जे आहे तर त्यांना सहाय्य करणे हे प्रत्येक राज्याचं आहे, म्हणून राज्याशी संबंधित हा विषय आहे. टपाल खाते, तर लक्षात घ्या टपाल खाते म्हणजे पोस्ट ऑफिस तुमचे जे आहे तर ते आपल्या केंद्राअंतर्गत चालवलं जातं. रेल्वे खाते किंवा टपाल खाते हे संघसूचीमधला विषय आहे, हे देखील योग्य आहे. त्यानंतर C मध्ये काय दिले? बँकिंग. तर बँकिंग देखील हा केंद्र सूचीमधला विषय आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे, तिथून सगळं जे आहे तर ते नियंत्रित केलं जातं. म्हणजे संघसूचीमधलाच हा बँकिंगचा विषय आहे, तर तो देखील संघसूचीमध्ये येतो. म्हणजे ABC तिन्ही तर योग्य आहेत. आणि D मध्ये काय दिले? सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा. तर हा जो विषय आहे तर हा तीर्थयात्रा जो आहे तर तो समवर्ती सूचीमध्ये येतो, लक्षात घ्या. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा तो राज्य सूचीमध्ये येत नाही, म्हणून D जो आहे तर तो चुकीचं ठरतं.
मध्ये ज्यामध्ये काही केंद्र तसेच राज्य दोघांचा सहभाग असतो, फक्त राज्याचा नाही, म्हणून हे चुकीचं ठरतं. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते चुकीचा पर्याय असेल. योग्य जोडी फक्त काय असणार आहे तर आपली ABC. तर ABC आपल्याला इथे 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपले योग्य ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला MPSC ग्रुप बीचा म्हणजेच कंबाईनचा गट बचा पूर्व परीक्षेचा दिनांक 2019 साली झालेला आपला पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण ते भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण काही महत्त्वाचे असे जे प्रश्न होते, चालू घडामोडी तसेच आपला जो विषय आहे पॉलिटी या संबंधित काही प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.